कोच आहेत रमेश रतन सरदार धुळे. मी उल्हासनगरहून आहे. येस सर. मी पोलीस खात्यात होतो. सब इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झालो. येस सर. येस सर. तुमचे ग्रेट कोचेस आहेत सर. नक्कीच दादा तुमचे ग्रेट कोचेस आहेत सर. आपल्या परिवारात तुम्ही कुठल्या कारणास्तव जॉईन झाला होता? तसं भाऊ नेहमी करत होता वर्कआउट. मलाही वर्कआउट आवडतं आणि ते एक दिवशी माझ्याकडे आले हाताना आणि मला म्हणे तुम्ही करून पहा थोडंसं. मग त्यांनी आपलं आहार दिला थोडा एक वेळा आणि पाहिलं मी, मला बरं वाटलं आणि मला नेहमीच व्यायाम करायचं चांगलं वाटतं. व्यायामामुळे आणि इथल्या तो आहार आहे याच्यामुळे मी इकडे वळलो आणि माझं थोडं वजन जास्तच होतं. 83 किलो माझं. आता माझं साधारण 10 किलो वजन कमी झालंय जास्त. येस सर. आणि तुम्ही किती दिवस झाले आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन आहात सर? मला आता 8-9 महिने होत आले. येस. आणि नक्कीच आपण पाहू शकतो सर. वय तुमचं जाणून घेऊ इच्छिते. तुमचं वय किती आहे? माझा आता 20 तारखेला 77 चालू 76 संपेल. येस येस. नक्कीच आपल्या आरोग्य फॅमिली सदस्यांनी नक्कीच ऐकायचं आहे. वय वर्ष 77 आणि 10 किलोचं वेट लॉस. नक्कीच तरुण यंगेस्ट जे आहे तिथं ग्रुपवर जे म्हणतात की मला होत नाही, त्यांनी या सरांचा अनुभव नक्कीच ऐकायचा आहे. सुरुवात कुठूनही होऊ शकते. त्याला वय मॅटर करत नाही. हे नक्कीच सर सिद्ध करत आहे. सर, वाढलेल्या वजनामुळे तुम्हाला काय काय त्रास होत होते? तसे त्रास तर खूपच होते. अनेक अनेक होते त्रास. तसं बालपणापासूनच मला त्रास आहे तसा, म्हणजे तेव्हापासून. तर मला आता सध्या 2 वेळा माझं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. एक 2003ला एन्जिओप्लास्टी झाली आणि आता 2022ला माझं बायपास झालेलं आहे. एवढं असून मला आता चांगला उत्साह आहे. मला भावाकडून खूपच चांगली प्रेरणा मिळते आणि माझं कुटुंब नाराज आहे, परंतु मी त्यांच्या याच्यावर काही हे होत नाही. परंतु मी सतत प्रयत्नशील आहे आणि मला आनंद वाटतो. त्याच्यात मी वर्कआउट करत राहतो म्हणून बरं वाटतं जरा मला. तसं मला हे काही म्हणजे बोलणं पण शक्य नव्हतं आणि हे मला एक खूप छान प्रकारे तुम्ही शिकणार आहात आणि ठीक आहे सर. सर, हे त्रास तुमचे जे होते ते कमी करण्यासाठी याच्या अगोदर वजन वजन कमी करण्यासाठी याच्या अगोदर काय प्रयत्न केले होते का? थोडं ऐकू बरोबर येत नाही. सर, वजन कमी करण्यासाठी याच्या अगोदर काही प्रयत्न केले होते का? तसं थोडाफार प्रयत्न म्हणजे चालणं फिरणं थोडंसं होतं. आता मला रिटायर होऊन 17 एक वर्ष झाले, परंतु एवढा प्रयत्न करून पण मी काय म्हणजे वजन काही कमी होत नव्हतं. येस येस. परंतु इथे थोड्याशा प्रयत्नाने माझं वजन कमी झालं आणि खूप फ्रेशनेस आहे आणि आनंदी आहे. नाही तर माझ्यात खूप आळस होता, झोपूनच राहायचो मी. भावाला त्यावेळेला तेच त्यांनी पाहिलं मला, ते झोपून राहतात बाबा. तर थोडंसं त्यांनी प्रेरणा दिली आणि तिथून मी उठल्यानंतर आता खूप फ्रेश आहे आणि खूप आनंदी. रेग्युलर वर्कआउट करतो. एखाद दिवशी थोडंसं हे होतं तर भावाला कळवतो मी, की आज काही इच्छा होत नाही, तर त्यांनी तसं मग मला पण सांगतात ठीक आहे करा आराम. परंतु रेग्युलर करतो आणि आहार रेग्युलर घेतो. खूप चांगलं वाटतं मला. आहारावर माझा आता पूर्ण विश्वास बसलेला आहे. विश्वास असल्यामुळेच मी चांगल्या प्रकारे करू शकतो असं वाटतं. येस सर. येस सर. नक्कीच तुमचे ग्रेट कोचेस हे तुमचे भाऊ आहेत आणि नक्कीच ते तुम्हाला वेळोवेळी प्रोत्साहन देत आहेत. सर, किती प्रमाणात डिसऑर्डर कमी झालेत आता? किती प्रमाणात डिसऑर्डर कमी झालेत सर? नाही म्हणजे बऱ्याच फरक आहे. म्हणजे वजन कमी झाल्यामुळे मनातून आनंद वाटतो. मानसिकदृष्ट्या खूप चांगला स्टेबल आहे मी आणि तसा खूप मला मानसिक पण त्रास होत आहे. पण मी त्याच्यावर चांगला कंट्रोल करतो आणि चांगला आहे. स्वतःचं माझं नेचर खूप चांगलं आहे. परंतु अशा याच्यामुळे आळसामुळे एकदमच येऊन गेलो आणि ऑपरेशन झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या थोडंसं हेच होतं माझं. माझ्या छातीवर 17, 18, 20 टाके आहेत. त्यामुळे मला काही व्यायाम येत नाही. मी शेवटचे 5-6 मिनिटाचा जो व्यायाम आहे तो करू शकत नाही, कारण माझं ते बायपास झालेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं मानसिक हे वाटतं. परंतु ठीक आहे, म्हणजे जेवढं आहे तेवढं तर करणं शक्यच आहे आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं हे करतो मी. आणि माझं काय झालं, मी 1 महिना मला भाऊ नाहीच म्हणत होते तुम्ही व्यायाम वगैरे करू नका, फक्त आहार घ्या आणि तुमचं चेस्ट म्हणजे आताच ऑपरेशन झालंय तुम्हाला त्रास होईल. परंतु मी 1 महिना पाहिलं ते आणि मला वाटतं मी शक्य आहे मला करणं आणि म्हणून मी प्रयत्न करत राहिलो आणि 1 महिन्यानंतर मी 2-3 दिवस मी स्वतःच माझं वर्कआउट केलं. मला बरं वाटलं. नंतर मग भावानं मी कळवलं मी 2 दिवसापासून वर्कआउट करत आहे. परंतु नंतर मी महेंद्र सरदारला पण कळवलं मी वर्कआउट करतोय. तर म्हणे तुमची इच्छा आहे तर करा म्हणे तुम्ही, परंतु जास्त त्रास घेऊ नका. आणि मी त्या दिवसापासून 1 महिन्यानंतर मी रेग्युलर वर्क करायला लागलो. येस येस. सरांनी अनुभव ऐकले, जे अनुभव शेअर होतात ते ऐकले, शेवटची एन्जॉयमेंट पाहिली. 1 महिन्यानंतर त्यांच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी वाढली आणि सरांनी नंतर वर्कआउटला सुरुवात केली सर.
सर आजची फिलिंग कशी आहे तुमची? आणि मी खूप आनंदी आहे आणि मला खूप उत्साह आहे. आता सध्या बाहेर हे काही वस्तू घ्यायला पण जात होतो. पण ज्या पूर्वी एकदमच आळसात असायचो. मानसिकदृष्ट्या पण त्रास होता. परंतु चांगलं आहे. मला आता डायबिटीस आहे. ते थोडं कमी झालेलं आहे. मी मग आपलं याच्या ब्लड प्रेशरच्या वगैरे गोळ्या घेतोय. ते पण थोडंफार कमी आहे आणि स्टेबल आहे. थोडं किडनीचा पण त्रास होता. म्हणजे थोडं व्यवस्थित आहे. तसं काही म्हणजे आनंदी आहे मी आता. येस, मी इथं डिस्क्लेमर देऊ इच्छिते, हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे आणि व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगळा असू शकतो. सर अजून किती किलो फॅटयुक्त वजन कमी करायचंय तुम्हाला? मला अजून 4-5 किलो वजन, 5-1 किलो वजन कमी करायचं. पण ते सध्या स्टे एकदम 1-2 महिन्यापासून 73-72च राहतं. 72. येस, येस होणार आहे सर. सातत्य आहे तुमचं. तुम्ही खूप 7-8 महिन्यापासून नक्की सातत्यपूर्वक कार्य करत आहात. नक्कीच ते चेंज होणार आहे. थोडं शेवटचं वजन हे चरबीचं असतं आणि ते कमी होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तरीही तुमच्या ग्रेट कोचेसचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. हं. राहुलला वजन कमी करण्यासाठी जे वेगळं न्यूट्रिशन असतं, ते सरांकडून तुम्ही विचारायचं आहे, की "सर मी कोणतं न्यूट्रिशन घेऊ, की राहिलेलं जे 5 किलो वेट आहे माझं ते कमी होईल?" सर हां. तुमचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे. आपल्या आरोग्य फॅमिली सदस्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश हाच आहे, की रेग्युलर राहणं खूप महत्वाचं आहे. सातत्य असायला पाहिजे. नेहमी आपलं संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. टाईम देणं महत्वाचं आहे. वर्कआउट करणं महत्वाचं आहे. या गोष्टी जर केल्या तर माणसाला कोणी थांबवू शकत नाही आणि आनंदी जीवन जगण्यापासून कोणी रोखू शकत नाही. मी आता खूप आनंदी आहे. सिस्टमवर खूपच आहे. सर्व कोच माझे एकदम सर्व लोकांना मी वंदन करतो आणि मी खूप, खूप, खूप आनंदी आहे. खूप आनंदी आहे. येस, येस. नक्कीच सरांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. आणि सर तुमच्यातील या बदलाचं श्रेय तुम्ही कोणाला देऊ इच्छिता? बदलाचं श्रेय माझा पुतण्या आणि माझा भाऊ, लहान भाऊ रमेश सता आणि येस सर. सर्व कोच. नक्कीच आपलं 80% हा आपला डाएट आहे, सकस संतुलित आहार, 20% वर्कआउट आहे आणि 100% आपल्या कोचचं मार्गदर्शन आहे सर. सर तुमचा अनुभव खूप प्रेरणादायी आहे आणि तुमचा अनुभव ऐकून नक्कीच कोणाचं तरी लाईफ चेंज होणार आहे आणि तो त्यांचं वर्कआउट गाईड करत असताना तुमचं नाव 100% घेणार आहे, की मी आभार रतन सरदारे सरांचं वर्कआउट अनुभव ऐकला आणि त्यांचा अनुभव ऐकल्यामुळे माझ्यामध्ये उत्साह निर्माण झाला आणि मी आज वर्कआउट गाईड करू शकलो. येस सर. पुन्हा एकदा 15 ते 20 दिवसानंतर तुमचा अनुभव शेअर करा, कारण तुम्ही नक्कीच एक प्रेरणा स्रोत आहात, नक्कीच नवीन पिढीसाठी. येस सर. आभारी आहे मी. माझं म्हणजे अचानकच हे झालं. मला काही म्हणजे रिपोर्टिंग करायचं, परंतु अचानक माझा फोटो आल्यामुळे ते मला मला काही करता येत नाही, पण ते मी केलं तर आणि आता मला असा अनुभव देऊन बरं वाटलं. भावालाही माझं वंदन आहे. कारण त्यांचा नेहमीच मला डेली फोन राहतो. तसं मी मग अधूनमधून आपलं माझ्या पुतण्या त्यांच्याशी बोलतो आणि त्यांच्याकडूनच आहार मागवतो. मला सध्या बऱ्याच गोष्टी येत नाही. मी असं एजंट मार्फतच पैसे वगैरे पाठवतो आणि मागवतो आहार. येस, येस. सरांचा चुकून हँड झाला होता. पण अप्रतिम अनुभव झाला सर आणि नक्कीच, नक्कीच देवाला वाटत असेल, की तुमचा अनुभव इतरांनी ऐकावा आणि त्यांच्या लाईफमध्ये बदल व्हावा. कारण अनुभव ही तसा बदल करणार आहे. थँक यू सर. आभारी. सर्व सिस्टीमचा आभारी. मी उल्हासनगरहून आहे.